आज शिव मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव आणि भंडारा कार्यक्रम होता. तिथेच मी आज आलेली आहे. हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल कपिलास डायरी. तर आज रामनवमी निमित्तानं शिव मंदिर येथे महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मी शिव मंदिर येथे गेले होते, ज्या शिव मंदिरामध्ये मी दररोज जाते. तर लाईनमध्ये दर्शनासाठी सुद्धा थांबायला लागत होतं आणि लाईनमधून जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला तेव्हा मला आरती मिळाली. तर आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर बघितलं तर खूप गर्दी होती, लोक बसली होती ऑलरेडी आणि बाहेर अजून लाईनसुद्धा लागली होती. महाप्रसाद अजून स्टार्ट झाला नव्हता आणि छान असं आरती झाल्यानंतर दर्शनासाठी आम्ही पूर्ण मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये गेलो. तर पहिल्यांदा नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि कासवाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग गणपतीकडे गेलो. गणपतीत सुद्धा छान अशी मूर्ती होती तिथे. गणपतीला दररोज नवीन नवीन वस्त्र आणि आभूषणं असतात आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती दर्शन घेतल्यानंतर पूजा बघितली. तर पूजा खूप सुंदर अशी मांडली होती. ती राम अभिषेक करत आहे शिवपिंडीला. तर छान असं ते देखावा मस्त केला होता देखावा त्यांनी. आणि त्याच्यानंतर आम्ही हनुमानाचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर साईबाबाची एक छान अशी फोटो फ्रेमसुद्धा तिथे आहे मोठीवाली. तर तिचेसुद्धा दर्शन आम्ही घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा बघितलं तर तेव्हा होमची तयारी चालू होती आणि होममधून त्या होममध्ये जे सामग्री घातली होती त्याच्यामुळे तो धूर येत होता आणि त्याला अजून होममध्ये अग्नी प्रज्वलित केला नव्हता. आणि होम जिथे घातला होता त्याच्याबरोबर समोरच्या साईडला रामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात येत होता, जिथे भजनसुद्धा होतं आणि तिथेच रामाचा पाळणासुद्धा ठेवला होता, सजवला होता आणि पूजा छानशी अशी मांडली होती. खूप गर्दी होती. गर्दी खूप असल्यामुळे प्रत्येकालाच पाळणा हलवण्यासाठी ते देत नव्हते. मी म्हटलं चला मला मिळालं तर ठीक, नसेल तर लांबून दर्शन, जय श्रीराम म्हणायचं आणि निघून यायचं. बट लकीली मला सुद्धा पाळणा हलवायला मिळाला. खूप मस्त वाटलं आणि खूप आनंद झाला की चला आपलं प्रॉपर दर्शन झालं आणि आपण पाळणा हलवला रामाचा. तर त्याच्यानंतर दर्शन छान पद्धतीने घेतलं. कलश पूजन वगैरे मस्त केलं होतं तिथे आणि दर्शन घेऊन जेव्हा मी बाहेर निघाले तेव्हा मगाशी जे होममध्ये अग्नी प्रज्वलित केलं नव्हतं तो केला होता आणि त्याच्यानंतर मग मी निघाले महाप्रसाद घेण्यासाठी. तर नुकतं मी दर्शन घेईपर्यंत लाईन एवढी वाढली होती की बापरे, मला जवळजवळ त्या महाप्रसादाची प्लेट मिळेपर्यंत पाऊण तास लागला होता त्या लाईनमध्ये. आणि अशा त्याच मंदिरामध्ये 3 ठिकाणी महाप्रसाद देण्याची सोय केली होती मंडळाने. तर तिन्ही ठिकाणीसुद्धा खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि हळूहळू सरकत, कारण अधूनमधून काय होत होतं की ज्यांनी महाप्रसाद घेतला होता ते सुद्धा अधूनमधून त्यांना परत काही हवं असेल तर ते घेण्यासाठी तिथे येत होती. तर त्यामुळं वेळ लागत होता थोडासा आणि अधूनमधून कोणतरी असं येतच ना, घुसून जातं आणि नंबर लावून घेतं, तसं पण चाललं होतं. तर शेवटी फायनली मला मिळाली प्लेट हातामध्ये आणि मी लाईनमध्ये एकदम महाप्रसाद घेण्यासाठी एकदम पुढे आले. बरं वाटलं, कारण खूप वेळ थांबले होते आणि त्यामध्ये गरमी इतकी होत होती की असं गरमीमध्ये नको वाटत होतं उभं राहण्यासाठी. तर तुम्ही आता बघू शकता की ते पॅक करून पण देत होते भाविकांना प्रसाद, की ठीक आहे, म्हणजे मागत होते भाविक की आम्हाला पॅक करून हवं आहे किंवा आम्हाला पार्सल हवं आहे, तर ते सुद्धा देत होते आणि एक्स्ट्रा डबल तुम्ही महाप्रसाद घेऊ पण शकत होता. पोट भरून तुम्ही खा असं त्यांचं सांगणं चाललं होतं. तर खूप वेळ आम्ही तिथंच थांबलो. महाप्रसादासाठी मेन्यू होतं ते म्हणजे शेवबुंदी होती, शिमला मिर्च होती तळलेली आणि भात होता, तसंच डाळ होती आणि मिक्स भाजी होती आणि पुरी होती आणि शिरा होता. एवढे सगळे छान असे पदार्थ होते आणि खूप छान होता महाप्रसाद. या शिवमंदिरात
प्रत्येक उत्सवाला म्हणजे जसं की महाशिवरात्री आली, आजचा रामनवमी यानी की राम जन्मोत्सव असू दे किंवा नवरात्रीचं असू दे, छान पद्धतीने असं डेकोरेशन करतात किंवा इनफॅक्ट दररोज जेव्हा मी जाते दर्शनासाठी शिवमंदिरामध्ये, तेव्हा प्रत्येक वेळेला अशी खूप सुंदर अशी सजावट, दिखावा केला जातो किंवा पूजा मांडली जाते. आपण असं म्हणू त्याला, की खूप सुंदर अशी पूजा मांडली जाते वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या पद्धतीने, कधी फुलांची, कधी फळांची, कधी ज्या नोटा असतात त्यांची. खूप सुंदर अशा रीतीने ते ना सजावट करतात पिंडीजवळ. आणि तसेच आजची पण पूजा खूप सुंदर मांडली होती, तुम्ही मगाशी बघितलीच असेल. तर असं दररोज असतं. आणि काही आता समजा नवरात्री असेल तर देवीच्या स्वरूपात खूप सुंदर सुंदर असं त्या हे करतात, प्रतिमा तयार करतात, पूजा मांडतात. ते बघायला खूप मस्त वाटतं, छान वाटतं, मनाला एक समाधान वाटतं, एक असं एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात. खूप सुंदर वाटतं तेव्हा ते दर्शन करताना. आणि ऑफकोर्स त्याच्या पाठीमागं त्या समितीची किंवा जे पूजा मांडतात त्यांची मेहनत तर आहे. तर मी महाप्रसाद माझा फायनली घेऊन झाला. त्याच्यानंतर आता मात्र मी सर्च करत होते जागेसाठी. तर गरमी तर खूप होते आणि मला असे जागा पाहिजे होती ते वारंसुद्धा येईल, जेणेकरून मला जास्त गरम होणार नाही. मी शोधत होते पण मला जागा मिळाली नाही. मी पहिल्यांदा 2 व्यक्तींना विचारलं तर तिथे ऑलरेडी बसले होते. आणि तर मला फायनली एक जागा मिळाली, तिथे मी येऊन बसले. बघितलं तर छान असा पंखा होता वरती आणि त्या पंख्याचं वारं येत होतं. आणि समोरच बरोबर जे आपण मगाशी दर्शन केलं होतं, बरोबर पूजा मांडली होती त्याच्या समोरच मला सीट मिळाली. तर छान असा महाप्रसाद माझा खायचा चालला होता, थोडा शिल्लक राहिला होता. आणि गरम तर अजिबात नाही झालं, कारण वरती बरोबर फॅन होता आणि बाहेरून असं वारंसुद्धा लागत होतं. ऑलमोस्ट माझा महाप्रसाद खाऊन झालाच होता. आणि प्रसाद घेऊन झाल्यानंतर जेव्हा मी बाहेर आले तेव्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे की 3 ठिकाणी अरेंजमेंट केली होती प्रसाद देण्याची. तर ही वाली आहे, जी सेकंड आहे, तिथे पण तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. आणि अजूनही लोक येतच होती. आणि तिसरी अरेंजमेंट जी केली होती ती पुढच्या साईडला होती. अजून मी थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला. जे व्हाईट कलरचे शर्ट दिसतात तिथे थर्डवाले होते. मी पुढे केल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. तर अजून लोक येतच होती. लाईन तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. आणि मी हळूहळू जसे पुढं गेले तसं गर्दी ही वाली आहे ती थर्ड अरेंजमेंट आहे, जी मगाशी मी तुम्हाला सांगितले. आणि याच्यानंतर इथे सुद्धा गर्दी, आता हे बघू शकतो, इथून ते प्रवेशद्वार समोर आहे, अजून पुढे तिथंपर्यंत गर्दी आहे. तर तर असा खूप छान रिस्पॉन्स मिळाला होता महाप्रसादासाठी. आणि जन्मोत्सव रामाचा खूप सुंदररित्या इथे सेलिब्रेट केला. आणि मी दर्शन घेऊन महाप्रसाद घेऊन आता घरी निघाली आहे. तर तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि मांडलेली ही रामाची पूजा आणि शिवमंदिर कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तो नीट राहा, हसत राहा, स्वतःची काळजी करायची कधीच नका. बाय.